नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन आसावा. पुना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये मी कार्डिओलॉजीचं हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. आज आपण थोडंसं एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलूयात. मला खूप सारे लोक एक कॉमन प्रश्न विचारतात की डॉक्टर हार्ट चेक करायचं असेल तर कोणते टेस्ट करायचे म्हणून. तर ह्या सगळ्यात कॉमन प्रश्न आहे. चला आपण सिंपल समजून घेऊया त्याला. एक 5 गोष्ट तुम्हाला सांगतो. एक पहिला आहे की बेसिक ब्लड टेस्ट करणे, म्हणजे शुगर, कोलेस्ट्रॉल म्हणजे आपण लिपिड प्रोफाईल जे म्हणतो. ह्या तुमचं रिस्क सांगतात हे टेस्ट. प्रॉब्लेम आहे का नाही, पण पुढे होऊ शकतो का, ह्यांनी सुद्धा हे टेस्टने आपल्याला कळतं. दुसरं ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हार्टचं इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी बघतो ह्याच्यामध्ये आपण. एकदम क्विक आहे, खूप सिंपल आहे, पण नॉर्मल ECG म्हणजे सगळं परफेक्ट आहे असं प्लीज समजू नका. किती वेळ तरी मी बघतो हार्ट अटॅकचे पेशंट चेस्ट पेन वगैरे येतो, कधीतरी लोकल हॉस्पिटलमध्ये जातात आणि ECG काढतात आणि फक्त हे विचारतात की ECG नॉर्मल आहे का, म्हणून ECG नॉर्मल आहे म्हणून घरी जातात आणि नंतर प्रॉब्लेम फेस करतात. तर ECG ह्याच्यासाठी असतो की आपण नॉर्मल अबनॉर्मल हे तर आहे आपल्याला बघायला मिळतोच, बट नॉर्मल आहे बट तुम्हाला सिम्पटम्स आहे तर प्लीज डॉक्टरना कन्सल्ट करा. बट हे एक खूप सिंपल टेस्ट आहे जे आपण करायलाच पाहिजे. जर तुम्ही हेल्दी आहोत तरी दरवर्षी ॲज अ पार्ट ऑफ रुटीन चेकअप व्हायलाच पाहिजे. तिसरं म्हणजे 2D इको कार्डिओग्राफी जो आपण म्हणतो. बट 2D इको म्हणजे काय, बेसिकली हृदयाची सोनोग्राफी आहे. हार्टची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे आणि वॉल्व्स कसं चालतायत, आतमध्ये काहीतरी स्ट्रक्चर खराब झालंय का, म्हणजे एखाद्या माणसाला काहीतरी हार्ट डॅमेज झालं असेल हार्ट अटॅकने वगैरे, तर ते हे सगळे ह्याच्यात कळतं. चौथा खूप महत्वाचा आणि खूप कमी लोक करतात ॲज अ रुटीन पार्ट स्ट्रेस टेस्ट, म्हणजे ट्रेडमिल टेस्ट किंवा TMT जे आपण म्हणतो. ह्याच्यात काय करतो, ते ECG लावून लोकांना ते आपण जिममध्ये जसं चालतो तसं चालवतात. चालत हार्ट कसं रिॲक्ट करतो ह्या टेस्टने आपल्याला बघायला मिळतं, किंवा हार्टला स्ट्रेस दिलं तर काय होतो हे आपल्याला बघायला मिळतं. तर ह्यांनी ब्लॉकेजच्या इनडायरेक्ट आयडिया मिळू शकतो आपल्याला. पाचवं आणि जे खूप आता फॅशनेबल झालंय, खूप लोक विचारतात की हे CT अँजिओग्राफी किंवा अँजिओग्राफी करायचं का डॉक्टर. एक वेळ आला की आता लोक ग्रुप्स बनून जात आहेत आणि CT अँजिओग्राफी करून घेत आहेत. प्लीज अंडरस्टँड, हे खूप ॲडव्हान्स टेस्ट आहेत, सगळ्यांसाठी लागत नाही हे टेस्ट. बट सिम्पटम्स किंवा तुम्हाला डॉक्टरला वाटलं की हे करायला पाहिजे तर ॲडवाईस घेऊन केलेलं हे जास्त चांगलं आहे. ह्याच्यामध्ये ते सेम आहे. CT अँजिओग्राफीने आपला कॅल्शियम स्कोअर कळतं, म्हणजे ते कोलेस्ट्रॉलचे एक इनडायरेक्ट मार्कर आहे. तर लक्षात ठेवा, सगळ्यांना सगळे टेस्ट हे करत लागत नाहीये, आणि राईट टेस्ट राईट वेळेस जर तुम्ही केलं, हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या की प्लीज गुगलवर जाऊन टेस्ट करू नका. तुमचं रिपोर्ट्स तुमच्या मित्रांसारखंच असायला पाहिजे किंवा त्याला ते झालंय तुम्हाला व्हायला पाहिजे असं नसतो. त्याच्यामध्ये थोडं समजून घ्या, थोडं कन्सल्ट करा. काही तुम्हाला डाऊट असेल तर तुमच्या जनरल प्रॅक्टिशनर दाखवा किंवा एखादा स्पेशलिस्टची ओपिनियन घ्या. तीच बेस्ट स्क्रीनिंग आहे. थँक्यू.